निफ्टी ट्रेंड युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नवीन मास्टर क्लास जे ते सुरुवात करत आहोत. तर हे जो मास्टर क्लास राहणार आहे तो वेगवेगळ्या चार्ट पॅटर्नच्या बाबतीत राहणार आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला स्टॉक मार्केटची जी बाराखडी किंवा एबीसीडी जी आहे ती माहीत होणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण जर स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करू इच्छित असाल तर तुम्हाला मार्केटचं बेसिक टू ऍडव्हान्सचा हिशोब असणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याकरता निफ्टी ट्रेंड युट्यूब चॅनल आजपासून एक मास्टर क्लास सिरीज जी ती स्टार्ट करत आहे. जवळजवळ 30 ते 32 व्हिडिओ जे आहेत याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली लास्ट पर्यंत या सिरीजला नक्की बघा. तर जनरली जेव्हा केव्हा मार्केटमध्ये तुम्ही येत आहे तर तुम्ही कधी पाहिलंय का मार्केट रेंजमध्ये अडक होतं स्टॉप लॉस हिट आणि ज्यावेळेस स्टॉप लॉस हिट ज्यावेळेस होतो त्यामध्ये लोक जे आहेत ते त्या पर्टिक्युलर ट्रेडिंग सिस्टीमला त्या ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीला जे आहे ते दुष्ण देण्याचा प्रयत्न करत असतात. पण महत्वाचा मुद्दा हा आहे जर आपल्याला लॉस मेकर पासून प्रॉफिटेबल मेकरच्या दिशेमध्ये जर जायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी नियमावली जी आहे ती असणं गरजेचं आहे. म्हणून 90% रिटेल ट्रेडर जे लॉसेस वगैरे जे काही करून राहिलेत त्याच्या पाठीमागं मार्केटच्या ट्रॅपला जे आहे ते ओळखत नाहीये. मार्केटमध्ये कुठला प्रोबेबल पॅटर्न जो आहे लोअर टाइम फ्रेम पासून हायर टाइम फ्रेम कडे जाऊ राहिलाय याच्याकडे त्यांना अजिबात देणं घेणं नसतं. म्हणून ह्याच प्रश्नाची जाण ठेवून त्याकरता आपण हा व्हिडिओ जो आहे बनवत आहोत आणि या सिरीज मध्ये एक नाही दोन नाही तब्बल 30 ते 32 व्हिडिओ जे आहे ते होणार. कारण लॉस मध्ये लोकांना हेच कळत नाही की बाबा ते करेक्ट आहेत का. जेव्हा केव्हा ते ट्रेड घेतात त्यांच्या मनामध्ये दडपण असतं की नाही मी करेक्ट असणार आहे आणि ट्रेड घेतल्यानंतर ते आणखीन दडपण वाढतं आणि जे काही छोटा मोठा प्रॉफिट जो असतो त्या प्रॉफिटमध्ये एक्झिट होताना दिसतात. म्हणून सर्वात महत्वाचं कोणत्या दिवशी आपल्याला अग्रेसिव्ह ट्रेडिंग करायची आणि कोणत्या दिवशी आपल्याला कॅपिटल प्रिझर्वेशन करायचं याचं जे हिंट आउट आपल्याला जे बनताना तिथं दिसतंय ते म्हणजे मार्केट्समध्ये तुम्ही जाताय बघताय मार्केट्सला त्यावेळेस ह्या चार्ट पॅटर्न्स कडे जे आहे ना फोकस करण्याचा प्रयत्न करा. कारण ह्या चार्ट पॅटर्न्स मधनं तुम्हाला भरपूर काही आयडिया जे आहे ते होताना तिथे दिसणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय चार्ट म्हणजे फक्त काय हिरव्या किंवा लाल कॅन्डल्स का नक्कीच नाही. चार्ट म्हणजे मार्केटचा इतिहास. मार्केटमध्ये प्रत्येक कॅन्डलच्या पाठी जे द्वंद्व चालू राहतं जे युद्ध चालू राहतं बायर्स आणि सेलरचं त्यांचं नेमकं काय अलोकेशन आहे त्यांचं काय आयडिया आहे हे बघणं सगळ्यात महत्वाचं राहतं. काय कोणी बाय केलंय का कोणी सेल केलंय का कोणी प्रॉफिट बुक केलंय का कोणाचा तरी स्टॉपला सीट झालंय का याचं सगळं चित्र म्हणजे चार्ट असतं. म्हणून चार्ट जे आहे चित्र जे आहे ते कधी खोटं बोलत नाही आणि या सगळ्यांचं एक ओव्हरऑल सेग्रिगेशन ऑफ डेटा जो आहे तो चार्टच्या माध्यमातून जो की जपानीज कॅन्डलस्टिकच्या माध्यमातून आपल्याला बनताना दिसतो. एक वेळेस न्यूज जी ती चुकीची असू शकते परंतु रुमर सुद्धा चुकीचे असू शकतात परंतु ऑप्शन चेंज जी ती सुद्धा किंवा ओपिनियन सुद्धा लोकांची चुकीची असू शकते. पण एकच गोष्ट नेहमी सत्य सांगतं ते म्हणजे चार्ट आणि यालाच प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ना रिगरसली फॉलो करतात. हा कधी कधी ते सुद्धा वर्कआउट होत नाही. 100% कुठली गोष्ट वर्कआउट मार्केटमध्ये होईल असं नाहीये पण त्यामध्ये आपण काही गोष्टींची आयडिया जी ती घेणं सगळ्यात महत्वाचं राहतं आणि त्याला व्यवस्थितरित्या जर फॉलोअप जर केला आपण तर असतात. तर चार्ट पॅटर्न मध्ये मी जसं अगोदर सांगितलं की त्यामध्ये आपल्याला फक्त हिरव्या आणि लाल कॅन्डल्स नाहीये. आता कॅन्डलची अॅनालॉजी तुम्हाला माहित नसेल तर सिंपल पद्धतीने मी तुम्हाला कॅन्डलची अॅनालॉजी सांगतो. ह्या हिरव्या कॅन्डलचा अर्थ असा आहे समजा हे 10 रुपयाला इथं ओपन झालाय आणि 25 रुपयाला इथं क्लोज झालाय. त्यापैकी इकडं हा उच्चांक आहे कन्सिडर करा हा 28चा उच्चांक आहे आणि हा जो आहे 7 रुपयांचा निच्चांक आहे. म्हणजे ह्या कॅन्डल मध्ये इथं हा खरेदीदार जो आहे तो एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने किमतीला क्लोजिंगच्या याच्यापर्यंत घेऊन गेला ज्याला आपण हे कॅन्डलची बॉडी म्हणतो. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय हा वरचा भाग आहे म्हणून याला अप्पर टेल म्हटलं जातं आणि हा खालचा भाग आहे म्हणजेच हा सुद्धा खालच्या बाजूचा टेल म्हटलं जातं. टेल या शब्दाचा मराठीतला अर्थ असा आहे की शेपूट की शेपटाच्या माध्यमातून आपल्याला लक्ष देतं की नेमकं प्राइसचं जे बिहेवियर जे आहे ते नेमकं कशा पद्धतीने चाललंय आणि त्याचा विनियोग जो आहे तो उपयोग जो आहे तो आपण कशा पद्धतीने तिथं करू शकतो. कारण त्यावरनं आपल्याला जी आहे प्राइसची एक व्यवस्थितरित्या आयडिया तिथं बनताना ते दिसते. तर हे तर झालं ग्रीन कॅन्डलच्या बाबतीत. आता नेमकं लाल कॅन्डलच्या बाबतीत कसं होतं लाल कॅन्डलच्या बाबतीत जे आहे ते अपोजिट साईडला होता दिसेल. सगळ्यात महत्वाचा हा सेंटर पोर्शन जसं इथं मी बघितलं होतं 28 रुपयाला ओपन होतोय त्याचा जो हाय जो आहे तो 31 रुपयांचा आहे क्लोज जो आहे तो 10 रुपयांना होतोय लो जो आहे तो 5 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे इथं ओपन झाल्यानंतर क्लोज जो आला तो 10 रुपयांच्या आसपास आला. हा जो सेंटर पोर्शन आहे याला अगेन बॉडी म्हटलं जाईल. हा वरच्या बाजूची वीक आहे म्हणून याला अप्पर वीक म्हटलं जातं आणि ही जी आहे ती खालच्या बाजूची वीक आहे म्हणून लोअर वीक म्हटलं जातं.
ही तर गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की कॅन्डल जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे ही जी मी अगोदर काढलेली होती याला म्हटलं जातं बुलिश कॅन्डल, आणि ही जी दुसरी आहे हिला म्हटलं जातं बेरिश कॅन्डल. आणि ह्या छोट्याशा गोष्टींना जे आहे ना आपण लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्यावरनं आपल्याला प्राइस ऍक्शनची जी आहे ना ती एकदम सिंपल पद्धतीने आयडिया तिथे येताना दिसते. हे तर तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. आता त्या किमतीच्या ठिकाणी मी कन्सिडर करा इथं किंमत जी आहे, समजा हा 100 रुपयांचा एक किंमत आहे, याच्या आसपास जी आहे ती किंमत मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स कन्सिडर करा. मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स किंमत ह्या झोनच्या आसपास अशा पद्धतीने वरती वरती येते आणि ह्या झोनला टॅप करते. दोन वेळेस त्याला टच करते. टच केल्यानंतर पुन्हा किंमत जी ती आपल्याला खाली येताना दिसते. याचा अर्थ असा होतो की ह्या 100 रुपयांच्या किमतीच्या आसपास इथं काय एक स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स आहे, इथं स्ट्रॉंगेस्ट सेलर्स आहेत आणि ते सेलर जे आहेत इतक्या सहजासहजी किमतीला किंवा प्राइसला जे आहे ते वरती जाऊन देत नाहीये. म्हणजे काय, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की बाबा इथं एक डबल टॉप सारखा पॅटर्न जो आहे तो होऊ राहिलाय. आणि हा जर डबल टॉप सारखा पॅटर्न जर होऊ राहिला तर याचा अर्थ असा आहे की इथं सेलर्स जे लोक जे आहेत त्या सेलर्स लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये दबदबा आहे. म्हणजे हे सेलर्स खालच्या बाजूला कन्सिडर करा, प्राइस जी ती खालच्या बाजूला त्याचा एक सपोर्ट आहे आणि तो 50 रुपयांच्या आसपास 50 रुपीज आहे. परंतु इथं असं होतंय किंमत ज्यावेळेस इथं खाली येते त्यावेळेस पहिला बाउन्स होतोय, पुन्हा दुसरा बाउन्स थोडासा खालच्या बाजूला येतो आणि किंमत पुन्हा वरच्या बाजूला आपल्याला तिथं जाताना दिसते. मग हा जो पॅटर्न इथं होतो याला म्हटलं जातं डबल बॉटम. हा डबल बॉटम ज्यावेळेस होतोय त्यावेळेस आपल्याला एक कळतंय की त्या सपोर्टच्या आसपास 50 रुपयाच्या सपोर्टच्या आसपास तिथं बायर्स खरेदीदार जे आहेत ते खरेदीदार त्या किमतीला व्यवस्थितरित्या होल्ड ऑन करतायत आणि ते होल्ड ऑन केल्यावरती प्राइसला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते वरती नेण्यासाठी तयार होताना दिसतात. म्हणजे काय, प्राइस जे आहे जेव्हा केव्हा डबल टॉप किंवा डबल बॉटम ज्यावेळेस होतं त्यावेळेस एकाच लेवलला दोन वेळेस जी आहे ती ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट होताना तिथं दिसते. समजा जर किंमत प्राइस जर हळूहळू समजा ह्याच एक्झाम्पल मध्ये मी आणखी पुढचं एक्झाम्पल घेतो. पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण कन्सिडर करूयात हा एक रेजिस्टन्स आहे आणि हा एक सपोर्ट आहे. हा सपोर्ट जो आहे तो 25 रुपयांच्या आसपास आहे, रेजिस्टन्स 75 रुपयांच्या आसपास आहे. किंमत जी ती अशा पद्धतीने खाली आली आहे. खाली आल्यानंतर किंमत जी ती इथंच अशा पद्धतीने कॉम्प्रेस होऊ राहिली आणि एकदम छोटं छोटं पद्धतीचा झोन जो होतो बनून राहिला. आता ज्यावेळेस अशा पद्धतीचा झोन ज्यावेळेस होतो त्यावेळेस याला त्रिकोण किंवा ट्रायंगल पॅटर्न असं म्हटलं जातं. ट्रायंगल पॅटर्न मध्ये किमतीचं किंवा प्राइसचं एक चांगल्या पद्धतीचं कॉम्प्रेशन जे आहे ते होऊन जातं आणि ते कॉम्प्रेशन जेव्हा केव्हा प्राइसचं होतंय त्यावरनं आपल्याला आयडिया येते की बाबा प्राइस जी आहे एक प्रकारचा शेप तयार करत नसते. हे ट्रायंगल फक्त काय एक ह्युमन नेचर आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस जो आहे तो प्रत्येकाच्या थिंकिंग नुसार जो आहे त्या गोष्टीला बघत असतो आणि हे ह्युमन नेचर नुसार आपल्याला हे कळतं की प्राइस जे आहे कुठला पॅटर्न तयार करत नसते, शेप तयार करत नसते. तर ह्यावेळेस मार्केट जे आहे ते स्वतःला एक प्रकारे इन्फॉर्मेशनच्या हिशोबाने तयार करत असते आणि ते आपल्याला वाचणं महत्वाचं आहे. रादर दॅन पॅटर्न तिथं होतोय त्यापेक्षा मार्केटमध्ये येणारी जी मूव जी आहे ती कुठल्या दिशेमध्ये होऊ शकते, कुठल्या बाजूला होऊ शकते याच्याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण हे जे पॅटर्न जे तयार होतात डबल टॉप म्हणा, ट्रायंगल्स म्हणा, हे मार्केटचं कन्सॉलिडेशन ते करत असतात आणि त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टींना लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. पॅटर्न तयार कसे होतात, कारण पॅटर्न ज्यावेळेस तयार होत असतात त्यावेळेस मानवी भावना ज्या आहेत त्या रिपीट होत असतात. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की जेव्हा केव्हा पॅटर्न जे आहे एखादा स्टॉक जो आहे तो 100 रुपयांच्या आसपास इथं चाललाय त्याच्यासाठी ही एक लेवल आहे. मी इथं 100 रुपीज RS जे आहे ते लिहून टाक. त्याची किंमत जी एकदम चांगल्या पद्धतीने बाउन्स करत 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 जे आहे ती आपल्याला वरती जवळजवळ 150 रुपयापर्यंत जाताना तिथे दिसते. आता इथं आल्यानंतर किंमत जी आहे ती 150 रुपयांच्या आसपास आपल्याला आता ज्यांनी ह्या 100 रुपयांच्या आसपास खरेदी केलेलं आहे त्यांचा काय विचार चालणार आहे, कारण हा जो खरेदीदार जो आहे याच्या मनात हा विचार चालणार आहे की बाबा 50 रुपये जो आहे तो मला प्रॉफिट झालेला आहे. हा जो प्रॉफिट 50 रुपीजचा मला जो झालाय हा मार्केट तर परत घेऊन तर जाणार नाही ना, कारण ही 50 रुपीजची मूव जी आहे ती त्याला तिथं भेटली आहे. मग त्याचा लॉस होताना तिथं दिसू शकतो, कारण एंट्रीच्या वरतीच आहे, लॉस तर नाही पण प्रॉफिट तिथं जाईल. म्हणून तो काय करेल ह्या लेवलच्या आसपास जे आहे ते प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी तिथं तयार राहणार आहे. तो प्रॉफिट बुकिंग तिथं करून घेईल आणि एकदा प्रॉफिट होईल की तिथं खरेदीदार जे आहे ते कमी होऊन ही जी ती सेलिंग चालू होऊन जाईल. त्या केसमध्ये ती 130 रुपयाला पण येऊ शकते, 120 रुपयाला पण येऊ शकतं, अगदी 95 रुपयाला सुद्धा येऊ शकते, कारण तिथं प्रॉफिट बुकिंग झालेली आहे आणि त्याच्यामुळं तिथं सेलिंग आपल्याला येते ना.
100 रुपयांच्या आसपास खरेदी करताना आलेलं आहे ते 130 रुपये म्हणा, किंबहुना 120 रुपये म्हणा, किंबहुना 100 रुपये म्हणा, किंबहुना 95 रुपये म्हणा, तिथं ते खरेदी केल्यानंतर आपल्याला पुन्हा किंमत जी ती वरती जाताना दिसते आणि किंबहुना ती 170 रुपयांच्या आसपास जाताना दिसते. मग जेव्हा हे खरेदी तयार तिथं होते त्यावेळेस आपल्याला हे कळतं की अशा प्रकारचे डबल टॉप किंवा डबल बॉटम जे ते पॅटर्न तयार होताना दिसतात. पॅटर्न म्हणजे मॅजिक नसतं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पॅटर्न म्हणजे पाठीमागं एक प्रकारची सायकोलॉजी राहते आणि त्या सायकोलॉजीला आपण अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं राहतं. चौथा टाईप मध्ये जाऊयात, ते म्हणजे मार्केटमध्ये खरेदी कोण करत असतं. मार्केटमध्ये खरेदी करणाऱ्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. जसं रिटेल ट्रेडर्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत, अल्गो ट्रेडर्स आहेत, ऑपरेटर्स आहेत. हे सर्व जे आहेत एका चार्ट वरती ट्रेडिंग करत असतात. प्रत्येकाचा परसेप्शन, प्रत्येकाचा चार्ट कडनं अंदाज घेण्याचा किंवा प्रिडिक्ट करण्याचा प्रकार जो आहे तो वेगवेगळा असतो. म्हणून त्यांचा आकार जो आहे तो वेगवेगळा असणार आहे. रिटेल ट्रेडर जे आहेत ते 50 शेअर्स बाय करू शकतात, इन्स्टिट्यूशन जे आहेत ते 5 लाख शेअर्स बाय करू शकतात आणि इन्स्टिट्यूशन जे आहेत ते 5 लाख शेअर्स लगेच वन गो मध्ये घेणार नाही. ते अक्युमुलेशन जे आहे ते एका फेज मध्ये त्यांना अक्युमुलेट करावं लागतात. चार्टवरती एक विशिष्ट शेप ज्यावेळेस तयार होत राहतात त्यांच्याकडे हायर ट्रेडिंग डेज तिथं असतात आणि त्या ट्रेडिंग डेजच्या माध्यमातून ते युटिलायझेशन करत असतात. जसं उदाहरण जर घ्यायचं जर झालं, जसं की हायर पॅटर्न मी तुम्हाला म्हणतो कप अँड हँडल. कप अँड हँडल म्हणजे काय, जसा आपला चहाचा कप अशा पद्धतीने आपल्याला कळतं किंमत इथं होते, तिथनं करेक्ट होत होत पुन्हा खालच्या बाजूला येते, पुन्हा वरती जाते, पुन्हा एक कप बनवते. ह्या पर्टिक्युलर झोन मध्ये जे आहे ते इन्स्टिट्यूशन त्यांना जे 50 लाख शेअर जे घ्यायचे ते 50 लाख शेअर्स ह्या पर्टिक्युलर अक्युम्युलेशन मध्ये आपल्याला तिथं ते घेताना दिसतात. याच्या उलट जर आपण काही पॅटर्न आणखीन बघितले त्यामध्ये काय की रेक्टँगल सुद्धा आहे. रेक्टँगल मध्ये काय, एका पर्टिक्युलर रेंज मध्ये आपल्याला प्राइस जी ती अशा पद्धतीने कन्सोलिडेट होताना दिसते आणि त्या रेंज मध्येच प्राइसचं टू अँड फ्रो काइंड ऑफ मूव्ह होताना दिसते. जसं मी सुरुवातीला सांगितलं, ट्रँगल पॅटर्न. ट्रँगल पॅटर्न मध्ये प्राइस जी आहे ती एकदम कमी रेंज जी ती बनवताना तिथे दिसते आणि याच्यावरती हे डिटेल जे ते आपण तिथं बघणार आहोत. म्हणून इन्स्टिट्यूशन जे आहे ते शेप्स तयार करत असतात, पॅटर्न्स तयार करत असतात आणि त्या पॅटर्न्सला ऍज अ रिटेल ट्रेडर म्हणून आपण वेटेज देणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न येतो, टाइम फ्रेम कुठली पाहिजे, कुठल्या टाइम फ्रेमला सगळ्यात जास्त वेटेज दिलं गेलं पाहिजे. हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपण ह्या मास्टर क्लासमध्ये जे ते बघणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे हा फक्त बिगिनर मॉड्यूलच्या हिशोबाने बनवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर चार्ट भविष्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नवीन मास्टर क्लास जे ते सुरुवात करत आहोत. तर हे जो मास्टर क्लास राहणार आहे तो वेगवेगळ्या चार्ट पॅटर्नच्या बाबतीत राहणार आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला स्टॉक मार्केटची जी बाराखडी किंवा एबीसीडी जी आहे ती माहित होणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण जर स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करू इच्छित असाल तर तुम्हाला मार्केटचं बेसिक टू ऍडव्हान्सचा हिशोब असणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याकरता निफ्टी ट्रेंड युट्यूब चॅनल आजपासून एक मास्टर क्लास सिरीज जी ती स्टार्ट करत आहे. जवळजवळ 30 ते 32 व्हिडिओ जे आहेत याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली लास्ट पर्यंत या सिरीजला नक्की बघा. तर जनरली जेव्हा केव्हा मार्केटमध्ये तुम्ही येत आहे तर तुम्ही कधी पाहिलंय का, मार्केट रेंज मध्ये आढळ होतं स्टॉप लॉस हिट आणि ज्यावेळेस स्टॉप लॉस हिट ज्यावेळेस होतो त्यामध्ये लोक जे आहेत ते त्या पर्टिक्युलर ट्रेडिंग सिस्टीमला, त्या ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीला जे आहे ते दुष्ण देण्याचा प्रयत्न करत असतात. पण महत्वाचा मुद्दा हा आहे, जर आपल्याला लॉस मेकर पासून प्रॉफिटेबल मेकरच्या दिशेमध्ये जर जायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी नियमावली जी आहे ती असणं गरजेचं आहे. म्हणून 90% रिटेल ट्रेडर जे लॉसेस वगैरे जे काही करून राहिलेत त्याच्या पाठीमागं मार्केटच्या ट्रॅपला जे आहे ते ओळखत नाहीये. मार्केटमध्ये कुठला प्रोबेबल पॅटर्न जो आहे लोअर टाइम फ्रेम पासून हायर टाइम फ्रेम कडे जाऊ राहिलाय याच्याकडे त्यांना अजिबात देणं घेणं नसतं. म्हणून ह्याच प्रश्नाची जाण ठेवून त्याकरता आपण हा व्हिडिओ जो आहे बनवत आहोत आणि या सिरीज मध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल 30 ते 32 व्हिडिओ जे आहे ते होणार. कारण लॉस मध्ये लोकांना हेच कळत नाही की बाबा ते करेक्ट आहेत का. जेव्हा केव्हा ते ट्रेड घेतात त्यांच्या मनामध्ये दडपण असतं की नाही मी करेक्ट असणार आहे आणि ट्रेड घेतल्यानंतर ते आणखीन दडपण वाढतं आणि जे काही छोटा मोठा प्रॉफिट जो असतो त्या प्रॉफिट मध्ये एक्झिट होताना दिसतात. म्हणून सर्वात महत्वाचं कोणत्या दिवशी आपल्याला अग्रेसिव्ह ट्रेडिंग करायची आणि कोणत्या दिवशी आपल्याला कॅपिटल प्रिझर्वेशन करायचं याचं जे हिंट आउट आपल्याला जे बनताना तिथे दिसतंय ते म्हणजे मार्केट्स मध्ये तुम्ही जाताय बघताय मार्केट्सला त्यावेळेस ह्या चार्ट पॅटर्न्स कडे जे आहे ना फोकस करण्याचा प्रयत्न करा. कारण ह्या चार्ट पॅटर्न्स मधनं तुम्हाला भरपूर काही आयडिया जे आहे ते होताना तिथे दिसणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, चार्ट म्हणजे फक्त काय हिरव्या किंवा लाल कॅन्डल्स का, नक्कीच नाही. चार्ट म्हणजे मार्केटचा इतिहास. मार्केटमध्ये प्रत्येक कॅन्डलच्या पाठीमागं जे द्वंद्व चालू राहतं, जे युद्ध चालू राहतं